नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांच्या लेखणीतनं साकारलेली अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज भाग 9. लग्नाला पुरते 6 महिने होत नाही तर गुंजाला दिवस गेले. जगननं गुंजाच्या गावी निघालेल्या दोस्ताच्या हाती चिठ्ठी दिली आणि सावित्रीला गुंजा आई होणार असल्याचं कळवून टाकलं. बापाला नकोशी झालेली गुंजा, जमान्याचे टक्के टोणपे खाऊन निब्बर झालेली गुंजा आता आई होणार ह्याचा सावित्रीला आनंद झाला. तिने फक्त सगुणाला तेवढं सांगितलं. कामावर 4 दिवसांची सुट्टी घेऊन ती लगोलग गुंजाला भेटून आली. गुंजाच्या बाळंतपणाच्या वेळी सावित्रीनं चांगली 15 दिवसांची सुट्टी काढली. तिने रूपा भाभीला, अम्माला, पांडे आजींना गुंजाच्या बाळंतपणासाठी जाते हे सांगून टाकलं. त्यांनी जास्तीचे पैसे, साड्या, तिच्या होणाऱ्या बाळासाठी कपडे सावित्रीच्या स्वाधीन केले. गुंजाला मुलगी झाली. 4 दिवस गुंजा दवाखान्यात होती. त्यावेळी मांडे काकूंनी सावित्रीला खूप मदत केली. आपल्या स्वयंपाकाच्या मावशींकडनं 4 दिवस गुंजाचा डबाही करून दिला. 12व्या दिवशी सावित्रीने नातीला पाळण्यात घातलं आणि तिचं नाव मंजुळा ठेवलं. मांडे काकूंनी गुंजाला भारी साडी घेतली. बाळाच्या पायात चांदीचे वाळे घेतले. जगनला कपडे केले. 15 दिवस राहून सावित्री परत गेली. फुला गहनाची गुंजाला भेटायची इच्छा होती, पण त्यांच्या नवऱ्यांनी खर्चाचं कारण पुढे करून त्यांना जाऊ दिलं नव्हतं. गुंजाच्या पोरीनं बापाचं रूप घेतलं होतं. जगनसारखंच सरळ धारदार नाक, बारीक काळेभोर डोळे, बिलकुल बापासारखी होती. पाहणारे चटकन म्हणत असत. सावित्र्याचा जीव नातीत गुंतला. तिला सोडून जायचं तिच्या जीवावर आलं होतं, पण जाणं भाग होतं. तिच्या मालकांनी तिला एवढ्या सुट्ट्या दिल्या हेच खूप होतं. बाई, पोरीकडे ध्यान देत जा. जाताना 4 वेळा तिने काकूंना सांगितलं होतं, तुम्ही नका तिची काळजी करू, मी आहे ना. ती जशी तुमची मुलगी आहे तशीच मलासुद्धा ती मुलीसारखी आहे. काकूंनी सावित्रीला समजावलं होतं. एवढी श्रीमंत बंगलेवाली बाई आपल्या लेकीला जीव लावते याचं सावित्रीला अपरूप वाटलं होतं. मांडे काकू दिवसातनं एकदा तरी गुंजाकडे येत. बाळाला मांडीवर घेत, तिचे लाड करत, तिच्याशी बोबडे बोल बोलत. तान्हुली खुदकन हसे. गुंजा, तुझी लेक भाग्यवान आहे हो. हसरं मूल भाग्यवान असतं, काकू म्हणाल्या. गुंजाला त्यांच्या बोलण्याची गंमत वाटे. सगळीच लहान बाळं हसरी असतात, त्याच्यात भाग्यवान असण्यासारखं काय आहे. तिच्या मनात येई, पण ती बोलून दाखवत नसे. तिला काकूंना दुखवायचं नव्हतं. गुंजाचं मांडे काकूंबद्दलचं सुरुवातीचं मत हळूहळू बदलत होतं. खरंच वरच्या रंगारूपावरनं माणसाचा स्वभाव नाही कळत. काकूंचे हिरवे डोळे बघताना आपल्याला त्या दुष्ट वाटायच्या. त्यांची राहणी, सतत सिनेमाची गाणी म्हणणं, यावरून त्यांना आपण नखरेल, उठवल ठरवलं. पण तशा नाही आहेत काकू. स्वभावानं खूप चांगल्या आहेत. गर्भारपणात त्यांनी माझी काळजी घेतली. एकदा तर मी दवाखान्यात तपासून घ्यायला निघाले होते तर सोबत म्हणून माझ्याबरोबर आल्या. माझा चेहरा उतरलेला दिसला तर 10 वेळा येऊन विचारायच्या. खरंच काकू खूप प्रेमळ आहेत. लेकीला मांडीवर थोपटत गुंजा तिच्या बाजूला बसलेल्या जगनशी बोलत होती. हा गुंजा, खरं आहे तुझं. काकूंची आपल्याला खूप मदत झाली. काकूच काय, काका पण सज्जन आहेत. येतात तेव्हा कसे सतत बोलत असतात. आपल्या घरात येऊन तुझ्या हातचा चहा मिठक्या मारत प्यायला आवडतं त्यांना. एवढा मोठा साहेब, पण घमेंडखोर नाही. गुंजा, ए गुंजा, बघ काकू आवाज येतात, जा काय म्हणतात बघ. हो, पण मंजू झोपती आहे, तिला खाली ठेवलं तर उठेल ती. अगं मी घेतो ना तिला. अगं गुंजा. तेवढ्यात काकूचं दारात येऊन उभा राहिल्या. अगं बाई, आज जगन घरी कसा? काकू, आज कंपनीला सुट्टी आहे. सुट्टी कसली? आज शनिवार आहे, मला दर शनिवारी सुट्टी असते. विसरले काय काकू? अरे बाबा, विसरले रे, वय झालं आता असं होणारच. काकू, मी मंजू झोपल्यानंतर येणार होतेच. असू दे, माझं काम जगनसुद्धा करू शकतो. चल रे जगन. ओ काकू, काम काय आहे ते तर सांगा की.
जगनला त्यांचं काय काम असेल ते कळेना. अरे 4 दिवसांनी हे येत आहेत. होय का? महिना झाला काकांना जाऊन? हो, आता नेहमीसाठी येत आहेत. रिटायर होत आहेत ना. अरे वा, म्हणजे आता काकांना सारखं सारखं गावाला जायला लागणार नाही. हो ना, म्हणूनच जगन घराची साफसफाई काढली आहे. कामवाली बाई करणार आहे सगळं, पण तिच्या मदतीला कोणीतरी पाहिजे ना. तुला काही साफसफाई करायला लावणार नाही, फक्त तू जरा कामवालीला हॉलमधला सोफा पुढे ओढायला मदत करशील. मी आणि काकू सोफा वाढायला तुम्ही गुंजाला सांगणार होता. जगनच्या कपाळावर आठ्याच उमटल्या. गुंजाला बाळंतून 3 महिने झालेत फक्त, हे काकूंनाही माहिती आहे, तरी काकू गुंजाला असं काम सांगणार होत्या. त्याला राग आला. अरे मी तिला असं काही करायला सांगेन का? काकांना तिच्या हातचा चिवडा आवडतो, तो करायला सांगायला आले ते. जगनला एकदम ओशाळल्यासारखं झालं. येतोयस ना जगन तू? हां. जगन काकूंच्या मागे बंगल्यात गेला. रात्रीची जेवणं झालं. गुंजा मागची आवरावर करत होती. समोरच्या खोलीत दुपट्ट्यावर खेळत पडलेल्या मंजूनं रडण्याचा सूर लावला. जगननं तिला उचलून घेतलं तरी तिचं रडणं थांबेना. तो मंजूला अंगणात घेऊन आला. अरे पहिला उन्हाळा आहे तिचा, उकाडा किती वाढलाय त्यामुळे रडत असेल ती. काका त्याच्या जवळ आले. त्यांनी मंजूला घेतलं, फिरवलं, पण तिचा काही मिटेना. गुंजा तिला घेऊन घरात गेली. जरा वेळानं मंजू शांत झाली. काका समोरच्या ओट्यावर जगनशी गप्पा मारत बसले. काका इथे असले ना की बराच वेळ जगनशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसत. सचिन यायचं आहे. होय काय? आमच्यासमोर पहिल्यांदाच येतात ते. बायकोला मुलींना घेऊन येतोय, बघू काय काय होतंय. काकांचा आवाज खूप निराश वाटला त्याला. बाप लेकांचं पटत नाही हे जगनला साठेकडनं कळलेलं होतं, पण त्यांनी स्वतःहून कधी त्या दोघांना काही विचारलं नव्हतं आणि त्या दोघांनी जगनला सांगितलेलंही नव्हतं. 2 दिवसांनी सचिन त्याच्या बायको मुलींना घेऊन आला. सचिन दिसायला अगदी काकांसारखा होता. तसाच उंच, धिप्पाड, काळा. त्याचा स्वभाव मात्र आईवडिलांसारखा नव्हता. तो बोलायला उर्मट्ट होता आणि त्याचा अनुभव पहिल्याच दिवशी जगनला आला. सचिनची टॅक्सी दारासमोर आली त्यावेळी जगन कंपनीत जायला निघाला होता. सचिनने टॅक्सीतनं सामान काढलं, गेटजवळ आणून ठेवलं. टॅक्सीचं भाडं देऊन तो सामानाजवळ आला. तेवढ्यात जगननं गेट उघडलं. गेटचा कोपरा निसटता सचिनच्या बॅगला लागला. यो ब्लडी फूल! सचिन त्याच्या अंगावर ओरडला. अहो मी काय मुद्दाम नाही केलं. जगनचंही रक्त खवळलं. सचिन इनफ, या हलक्या लोकांच्या तोंडाला कशाला लागतोयस तू? त्याच्या बाजूला उभी असलेली त्याची कचकड्याच्या बाहुलीसारखी दिसणारी बायको म्हणाली. जगन काहीतरी सणसणीत बोलणार तेवढ्यात काका त्याच्याजवळ आले. काकांकडे बघून त्याने आपला राग आवरला. तो काही न बोलता गेटमधनं बाहेर पडला. सचिन आल्या दिवसापासून मांडेंच्या बंगल्यात भांडणाचे आवाज यायला लागले. सचिन, त्याची बायको, त्याच्या बायकोसारख्या दिसणाऱ्या त्याच्या 2 पोरी आल्यापासनं एकदाही बंगल्याच्या बाहेर डोकावले नव्हते. बंगल्यात रोज बापलेकांची जोरजोरात वादावादी सुरू होती. त्यातला प्रत्येक शब्द गुंजाला घरात स्पष्ट ऐकायला येत होता. ते 4 दिवसात काका काकू अजिबात बाहेर आले नव्हते की गुंजा जगनशी बोलले नव्हते. सचिनला दिल्लीत मोठं घर घ्यायचं होतं, त्यासाठी काकांनी हा बंगला विकून त्याला पैसे द्यावेत असं त्याचं म्हणणं होतं आणि काकांना ते मान्य नव्हतं. मी हा बंगला बांधला, मी जिवंत असेपर्यंत तो मिळणार नाही, त्यांनी लेकाला स्पष्ट सांगितलं, पण तो त्यांचं काहीही ऐकायला तयार नव्हता. 4 दिवसांनी सचिन परत गेला. तो गेला आणि काका काकू लगेच जगनकडे आले. काकूंनी खाली खेळणाऱ्या मंजूला उचलून घेतलं. या की काका बसा. गुंजानं काकांसाठी सतरंजी अंथरली. दोघं मंजूला खेळवत गुंजाशी बोलत बसले. त्यांनी सचिनबद्दल एक अक्षरही उच्चारलं नाही. गुंजानंही काही विचारलं नाही. अहो आज दुपारी काका काकू आलते. मंजूला खेळवत थांबले. जरा वेळ त्यांनाही आपल्या नातीशी खेळावं, तिचं कौतुक करावं असं वाटत असेल. संध्याकाळी जगन कंपनीतनं आल्यावर त्याला चहा देताना गुंजा म्हणाली, वाटत असेल ना, पण पोट्याला अक्कल नाही ना. जाऊ दे, आपल्याला कोणाच्या फाटक्यात पाय घालायची गरज नाही. चल तयारी कर, आपण मंजूला फिरवून आणू. जगन गुंजा मंजूला घेऊन बाहेर पडले.
आपल्या बेडरूमच्या खिडकीतून काकू आसुसलेल्या नजरेनं त्या तिघांकडं बघतायत याची जगन गुंजाला कल्पनाही नव्हती. मंजू 2 वर्षांची झाली आणि तिच्या पाठीवर किसनचा जन्म झाला. तेव्हाही सावित्री 15 दिवस तिच्याकडे येऊन राहिली. सावित्रीने तिला गफूरच्या धाकानं कधीही आपल्याकडे बोलवलंच नाही. गुंजाचं लग्न झाल्याचं कळलं आणि गफूरनं सावित्रीला जीवे मारण्याच्या, तिचं जगणं नकोसं करून सोडण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. सावित्री धास्तावली होती तरी गफूरला गुंजाचा ठाव ठिकाणा तिने कळू दिला नाही. जगननं पोराचं नाव किसन ठेवलं. किसन बापाचा रंग आणि मायचं रूप घेऊन जन्माला आला. मंजू जेवढी शांत तेवढाच किसन राडका, हट्टी होता. मंजूचं बालपण गुंजाला फारसं आठवत नव्हतं. दिवसातला जास्तीत जास्त वेळ ती काकूंकडेच असायची. दोघांना बघून त्यांना त्यांच्या नातींची आठवण येत असन. गुंजा कंपनीतनं नुकत्याच आलेल्या जगनसाठी चहा ठेवताना सहज बोलून गेली, तसंच असेल, पण पोट्याला कुठं माय बापाच्या मानाची परवा आहे. कधी नव्हता आला आणि घरासाठी बापाची काडाकाडा भांडून निघून गेला. सावित्रीनं गुंजाची दोन्ही बाळंतपणं तिच्याकडे जाऊन केली. लग्नानंतर तिने गुंजाला माहेरी आणणं मुद्दाम टाळलं. गफूरसारखा नाग पोरीच्या सुखात विष कालवल्याशिवाय राहणार नाही याची तिला खात्री होती. गुंजाचं लग्न झाल्यावरही त्यांनी सावित्रीला धमकावणं सोडलं नव्हतं. गफूरला कुठं तिला आपली बीबी करायची होती. त्याला भूक होती गुंजाच्या तारुण्याची. गुंजाच्या लग्नानंतरही तिला मिळवण्यासाठी त्यांनी सावित्रीला कमी छळलं नव्हतं. एवढ्यात जगनचं काहीतरी बिनसलं असल्याचं गुंजाच्या लक्षात आलं. तो पूर्वीसारखा कंपनीतून आल्यावर मुलांशी खेळत नव्हता की गुंजाशी निवांत गप्पा मारत नव्हता. सदान कदा कसल्या तरी विचारातच असायचा. गुंजानं विचारलं तर काही नाही म्हणत तिच्यावर डाफरायचा. अलीकडे त्याचं जेवणात धड लक्षच नसायचं. जेवायला बसला तरी कसे तरी 4 घास पोटात ढकलायचा, मोकळा व्हायचा. चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा त्याच्या जीवाची उलाघाल सांगून जात असत. काकांच्याही ते लक्षात आलं. काकांनीही त्याला काय झालं ते विचारलं, पण तो ओठ मिटून गप्प बसला. त्याला रात्र झोप येईना. गुंजा त्याच्या खनपटीलाच बसली आणि काय झालं ते मला आत्ता कळायलाच पाहिजे असा हट्ट धरून बसली. तेव्हा त्याला सांगण्याशिवाय पर्याय उरला नाही. तसंही आज ना उद्या गुंजाला ते कळणार होतंच. त्याच्या नोकरीवर गदा येणार हे त्याला स्पष्ट दिसत होतं. आज ना उद्या आपली नोकरी जाणार तेव्हा गुंजापासून काही लपवून ठेवण्यात अर्थ नव्हता. लपवण्याचा त्याचा विचारही नव्हता. प्रश्न होता तो गुंजाला ते कसं सांगायचं याचा. तो ज्या कंपनीत कामाला होता ती मालकानं दुसऱ्याला विकून टाकली. हा नवीन मालक काही लोकांना कामावरनं काढणार हे जगनच्या कानावर आलं होतं. नोकरी गेली तर काय करणार? बायको पोरांना जगवायचं कसं ह्या विचारानं त्याचं डोकं फिरायची वेळ आली होती. कधीतरी उशिराच त्याला झोप लागली. अचानक कोणाच्या तरी ओरडण्यानं जगनला जाग आली. त्यांनी उठून खिडकीतनं बाहेर बघितलं. मांडे काकांच्या बंगल्यातला दिवा लागला होता. मांडे काकू व्हरांड्याच्या जाळीशी उभ्या राहून जगनला आवाज देत होत्या. जगननं गुंजाला उठवलं. काय झालं? काय माहीत नाही, पण काकू आवाज देतात. त्यांच्या आवाजावरनं त्याला एक घाबरलेत असं वाटतं. तू थांब पोराजवळ, मी पडदिशी बघून येतो. असं म्हणत खुंटीवरचा शर्ट ओढून अंगावर चढवत दार उघडून तो बंगल्यात गेला. काकू रडत होत्या. काकांच्या छातीत दुखत होतं. काका तळमळत होते. त्यांच्या अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. त्यांची अवस्था बघून जगन घाबरला. काकूंकडून त्यांच्या डॉक्टरचा फोन नंबर घेऊन त्यांनी डॉक्टरांना फोन लावला. तेवढ्यात काकूंचा आक्रोश त्याच्या कानावर आला. तो आत धावला. काका ह्या जगातनं गेले हे त्यांच्याकडे बघताना जगनच्या लक्षात आलं होतं. काकांना मृत्यूपत्र करायची उसंत मरणानं दिली नव्हती. काकांचा मुलगा आला. काकांचे दिवस झाल्यावर जगनच्या मागे घर सोडायचा त्यांनी लाकडा लावला. काय करावं जगनला कळेना. एवढ्या कमी भाड्यात दुसरीकडे खोली मिळणं कठीण होतं. त्यात नोकरी जाण्याची तलवार मानेवर लटकत होतीच. कुठं जायचं, काय करायचं? जगनचं डोकं विचार करून करून भणभणायला लागलं. एकदा वाटलं ज्या काकांनी त्याला वाढवलं त्यांच्याकडे जावं, ते काहीतरी मार्ग काढतील. पण त्याच्या विचारातला फोलपणा त्याच्या लक्षात आला. कारण काकांच्या घरात आता त्यांच्या पोराची सत्ता होती. काका स्वतःच परस्वाधीन झाले होते.
त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करणं व्यर्थ होतं. आपले आपणच हातपाय मारावे लागतील, कोण कोणाची मदत करत नाही हे त्याच्या लक्षात आलं. मांडे काकांकडनं मदतीची आशा होती, पण काकांच्या अचानक मृत्यूनं जगन गुंजाची एकमात्र आशा मावळली. सचिन काकूंना आपल्याबरोबर दिल्लीला नेल आणि बंगला विकून टाकेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. यापूर्वी त्यांनी इथे येऊन काकांना बंगला विकण्याबद्दल म्हटलं होतंच. त्यावरून तर त्याचं आणि काकांचं भांडण झालं होतं. आता तर काय अनायसे सगळे अधिकार त्याच्या हातात आले होते. गुंजानं जगनना अंदाज केला होता तसंच झालं. आल्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी जगनला घर सोडण्याची सूचना केली. जगनची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. संकट कधी एकटी येत नाहीत. दुसऱ्याच महिन्यात पगाराबरोबर त्याला कामावरून कमी केल्याचं पत्र त्याच्या हातात पडलं. काय करावं त्याला समजेना. आपण मायकडे जाऊ, गुंजानं त्याला सुचवलं. त्या झोपडपट्टीत होय, तो तिरस्कारानं म्हणाला. अहो सध्या काही दिवसासाठी जाऊ, तवर तुम्ही दुसरी नोकरी शोधा. तुम्हाला नोकरी मिळाली का आपण वेगळं बिरड करू. गुंजालाही मायकडे जाण्यातला धोका स्पष्ट दिसत होता. ती स्वतःहून गफूरसारख्या लांडग्याच्या गुहेत शिरणार हे काय तिला कळत नव्हतं का. पण दुसरा मार्गच नव्हता तिच्यासमोर. मंजू किसनला त्या वस्तीत नेणं तिच्या जीवावर आलं. कारण ती गजबजलेली वस्ती, उघडी गटारं, नाल्या सांडपाण्याचे ओघळ, पोरं नाल्यावर हगायला बसत तिथे श्वास घेणं नको वाटायला लावणारी दुर्गंधी होती. जगन लग्नाच्या वेळी एकदाच त्या गलिच्छ वस्तीत गेला होता आणि तेव्हाच कधी इथे यायचं नाही हे त्याने ठरवून टाकलं होतं. तो काही मोठा तालेवार नसला तरी काकाच्या घरी जरा बऱ्या परिस्थितीत वाढला होता. त्याच्या मायबापाचं घर कुठल्या आडखेड्यात होतं म्हणे. काकानीच त्याला सांगितलं की त्याचे मायबाप त्याच्या लहानपणी वारले. मग काकानी त्याला आपल्या घरी आणलं. काकाच्या मुलांमध्ये तो मोठा झाला. काकानीच त्याला मॅट्रिकपर्यंत शिकवलं, ओळखीनं नोकरी लावून दिली, त्याचं आयुष्य उभं केलं. लग्नानंतर एक दोनदा तो गुंजाला त्यांच्याकडे घेऊन गेला, पण नंतर तो आपल्याच संसारात गुरफटत गेला. काकाच्या मुलांनीही त्याच्याशी फारसे संबंध ठेवले नव्हते. सख्खे संबंध टिकवणं कठीण झालं होतं. हा तर त्याच्या वडिलांचा मावस भाऊ, लांबचं नातं. म्हणूनच असेल काकू त्याला खायला कहार भुईला भार म्हणायची. काकाच्या मुलांनी कायम त्याचा राग केला. गुंजा त्याच्या आयुष्यात आली आणि त्याला प्रेम माया म्हणजे काय असतं ते कळलं. नोकरी गेली, डोक्यावरचं छत गेलं आणि मग नाईलाजानं तो गुंजाबरोबर त्या वस्तीत राहायला आला. वस्तीचा जावई म्हणून वस्तीनं त्याला आपल्यात सामावून घेतलं. गफूरला तर स्वर्ग दोन बोटं राहिला. जिच्यासाठी तो सावित्रीचं जगणं हराम करत होता ती गुंजा आपल्या पायानं चालत त्याच्या वस्तीत आली होती. आज ना उद्या ती आपल्या हातात येणार याची त्याला खात्री वाटायला लागली. मांडेचं घर सोडताना गुंजाला भरून आलं. ती काकूंच्या गळ्यात पडून रडली. मंजू तर त्यांना सोडायलाच तयार नव्हती. काकूंनी तिला 2 भारी साड्या घेतल्या. मंजू किसनच्या हातावर पैसे ठेवले. अहो काकू एवढं कशाला. गुंजाला ते घेताना संकोचल्यासारखं झालं. हे बघ, हे मी माझ्या साठवलेल्या पैशातनं केलंय, नाही म्हणू नकोस. आता यापुढे आपली भेट व्हायची शक्यता नाही. मी कुठेही असले तरी तुम्हाला नाही विसरू शकणार. बोलताना काकूंचे डोळे भरून आले होते. ती तरी काकूंना कुठे विसरू शकणार होती. मंजूचं सारखं रडणं सुरू होतं. ती काकूंना धरूनच बसली होती. आजीला सोडून कुठेही जायचं नाही म्हणून हटून बसली. काकूंचा मुलगा दूर उभं राहून बघत होता. त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या. त्याची बायको तर 1 दिवसासाठी एकटीच येऊन गेली. गुंजा किसननं आपलं सामान आवरलं. पोत्यात भांडी-कुंडी भरली. पेटीत मावतील तेवढे कपडे टाकले. बाकीच्या कपड्यांचं बोचकं बांधलं. मांडेचं घर सोडून गुंजा पुन्हा सावित्रीच्या झोपडीत आली. गुंजाच्या आयुष्यातलं एक वर्तुळ पूर्ण झालं. लग्न होऊन ती ज्या वस्तीतनं बाहेर पडली, परिस्थितीने तिला तिथेच आणून सोडलं. गुंजाच्या परतण्यानं सावित्रीची झोप उडाली. ज्या कर्माला ती भीत होती तेच पुढ्यात येऊन उभं राहिलं. गुंजाला तिचं मन कळत होतं. तिने मायला समजावलं. मंजूच्या बापूला नोकरी लागली का आम्ही दुसरीकडे जाऊ, काळजी करू नको.
मायला समजवताना तिला तिच्या शब्दातला फोलपणा कळत असला तरी सध्या तिच्यापुढे दुसरा मार्ग नव्हता. मायच्या झोपडीत गुंजाचा संसार सामावला. मंजू किसन तिथे राहायला अजिबात तयार नव्हते. इथं राहायचं नाही असं म्हणत दोघांचं आल्यापासून रडणं सुरू होतं. अरे काहून रडताय बाप्पा, हे बी तर तुमचंच घर आहे ना. सावित्रीने दोघांना जवळ घेत आपल्या पदरानं त्यांची तोंडं पुसली. आई आपल्या घरी जाऊ की ग. मंजूनं गळा काढला तसा किसननं सूर धरला. चाला मी तुम्हाला कोंबड्या धावतो. सावित्री दोघांनाही घेऊन सुमनच्या घरी कोंबड्या दाखवायला गेली. कोंबड्याची दाणे टिपणारी इवलीशी पिल्लं, कोंबड्यांच्या डोक्यावरचे लुटूलुटू हलणारे तुरे बघताना पोरं रडणं विसरली. दुसऱ्या दिवशी जगन गावच्या MIDC भागात काम शोधायला बाहेर पडला. गफूरच्या ठेल्यासमोरनं त्याची सायकल जरा पुढे जात नाही तोच ठेल्यावर बसलेल्या गफूरचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी गुंजाबरोबर त्याला वस्तीत येताना बघितलं होतं. हा गुंजाचा नवरा असणार याचा त्याने अंदाज बांधला होता. अरे वो जावई कहाँ जा रहे हो. त्यांनी बसल्या जागेवरनं जगनला आवाज दिला. जगन थांबला नाही. त्यांनी वळूनही पाहिलं नाही. क्या तुम्हारा जावई है क्या ये. एकानं विचारलं. अरे मेरा काय का जावई. तो मोठ्यानं हसला आणि मनात म्हणाला वो तो मेरा सावत्या आहे. महिनाभर जगन कामाच्या शोधात फिरला पण नोकरी मिळणं गुलबकावलीचं फूल मिळण्या एवढं मुश्किल झालं होतं. जगन दिसला की गफूर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. जगनला त्या वस्तीचा तिथल्या माणसांचा उबग आला. येता जाता सगळे त्याच्याशी जावाई जावाई करत काहीतरी बोलायचे. तो आपला जेवढ्याला तेवढं बोलायचा. सगुणा मावशी सावित्रीशी बोलताना जावयाच्या अबोल स्वभावाचं नवलच करायची. इतर माणसं थुंकी उडावी तशी वाचा वाचा बोलत असतात. त्यामुळे असेल तिला गुंजाचा नवरा सगळ्याहून वेगळा वाटायचा. दौलती रात्री रिक्षा चालवून घरी आला की जगनशी जरा वेळ बोलायला जायचा. जावयाला वस्तीत परकं वाटू नये म्हणून सगळे धडपडत होते. गफूर अजून गुंजाच्या घराकडे वळलेला नव्हता. त्यांनी त्याची खेळी ठरवली होती. तो जगनशी घसट वाढवायला बघत होता. जगन ठेल्यासमोरनं जायला लागला की गफूर त्याला हाक मारत असे. जगनला विडी काडीचं व्यसन नव्हतं त्यामुळे त्यांनी गफूरच्या ठेल्याकडे ढुंकूनही कधी बघितलं नाही. एकदा जगन त्याच्या ठेल्यावर गेला. गफूर त्याच्याशी आगळपगळ बोलत राहिला. उन्हातानात रोज या ना त्या कंपनीचे उंबरटे झिजवून जगनचा जीव मेटाकुटीला आला होता. नोकरी मिळण्याची दूर दूरपर्यंत आशा दिसत नव्हती. तो आता जाता येता गफूरच्या ठेल्यावर थोडा वेळ का होईना थांबायला लागला. तिथे येणाऱ्या ग्राहकांशी बोलायला लागला. कामावर जाताना एक दोनदा सावित्रीने त्याला गफूरच्या ठेल्यावर बघितलं. तिने ते गुंजाच्या कानावर घातलं. आजकाल तुम्ही नोकरी शोधायचं सोडून दिलं का. पाय झिजले नोकरीच्या मागं फिरून. चालक कुत्रं झालं आहे माझं. कोण सांगल तिथं जातो. सगळीकडे एकच उत्तर नोकरी नाही. पॅकट मोडल्यासारखा येतो क्याव क्याव करत. अहो असं निराश होऊन कसं चालेल. आज ना उद्या कुठेतरी काम मिळेलच की. मला तर वाटतंय ना मी गफूरसारखा पानाचा ठेला टाकाव. घोड्यात गेली नोकरी. अहो तो गफूर सगळ्या गावावरनं वावळून टाकलेला गावगुंड आहे. तुम्ही दूर राहा त्याच्यापासनं. विषारी साप आहे त्यो. काहीतरी बोल नको ग. जरा मस्त मावला एवढंच. त्याच्या ठेल्यावर उभं राहिलो 4 लोकांशी गप्पा मारल्या की तेवढं डोक्यातले विचार विसरले जातात. गुंजाला वाटलं त्याला सावध करावं. गफूर मावाली आहे. तुमच्या बायकोवर त्याची नजर आहे हे सांगावं. आजपर्यंत तिने जगनला गफूरबद्दल काही सांगितलं नव्हतं. तिला वाटायचं त्यांनी तिच्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेतला तर त्यापेक्षा वाहिलं ते पाणं राहिली ती गंगा असं म्हणत पूर्वी काय झालं ते विसरायचं. तिने कधी त्याचा उच्चार केला नाही पण आता चित्रच पालटलं. काय करावं तिला कळेना. पोरं तिथं कंटाळली. त्यांचे जन्म मांडेंच्या घरात झाले. मांडे काकूंचं शुद्ध बोलणं सतत कानावर पडायचं. 4 लोकांच्या सहवासात राहिल्यानं जगन गुंजाच्या बोलण्यात एक नागरी बाज त्यांच्याही नकळत आला होता. तरी जगन कधी संतापला का त्याच्या तोंडून शिवराळ शब्दांचा सडा पाडायचा. वस्तीतल्या पोरांमध्ये खेळताना मंजूचं वागण्या बोलण्यातलं वेगळेपण उठून दिसायचं. सगळ्यांच्या कुचेष्टेचा विषय व्हायचं. गुंजेची लेकरं तर बामनावानी बोलतात. बामनावानी राहतात बाप्पा असं म्हणत वस्तीतल्या बायका तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसायच्या. गुंजा कुणी काही म्हटलं तरी लक्ष द्यायची नाही. पोर आजाण होती.
किसन लहान असल्यामुळे त्याला काही कळायचं नाही, पण मंजू चिडायची, मारायला धावायची. पोरांसाठी तरी ही वस्ती लवकरात लवकर सोडणं आवश्यक होतं, पण जाणार कुठे? इथे निदान वस्तीतल्या लोकांचा आधार होता. गफूर तिच्या वाट्याला जायची एकदम हिंमत करू शकत नव्हता. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्याचं नाव असल्याने असेल कदाचित, तो एकदम तिच्यावर हात टाकायची हिंमत करत नव्हता. ते काही असो, पण इथनं बाहेर पडायचं, मुलांना शिकवायचं आहे, त्यांना या खातेऱ्यातून बाहेर काढायचं गुंजानं ठरवलं होतं, पण कसं ते तिच्या लक्षात येत नव्हतं. गुंजा, तू तुझ्या मायसंग काम काऊन नाही करत? जावे आले रोजगार भेटन तवा भेटन. सगुणा मावशीच्या घरासमोर दोघी बोलत उभ्या होत्या. जगन रोजच्यासारखा गफूरच्या ठेल्यावर चकाट्या पिठत उभा होता. पोरं समोर बाकीच्या पोरांबरोबर खेळत होती. जगननं अलीकडे नोकरीसाठी फिरणं सोडून दिलं होतं. 2 वेळा आयतं खायचा आणि गफूरच्या ठेल्यावर तासनतास इकडचं तिकडचं फालतू बोलत उभा राहायचा. गुंजा सगुणा मावशीला मनातलं सांगत उभी होती. सगुणानं तिला सावित्रीबरोबर काम सुरू करायचा सल्ला दिला. दोघी गप्पा मारतच होत्या. तेवढ्यात सायकलवरून आलेल्या शकीलनं गुंजाला जोरात धक्का दिला. गुंजा पडणार होती. सगुणानं तिला सावरलं. गुंजाच्या दंडाला सायकलचं हँडल जोरात लागलं. डोळे फुटले का रे? बाईला बघून काढला का रे मोडद्या? बेशरम, थोबाड चपलेनं फोडून काढल. अगं त्या नालायकाच्या तोंडीला कायला लागते, चल घरात जाई. सगुणा मावशीने तिला शांत केलं. रात्री ती दुखणाऱ्या दंडाला तेल लावत होती. ते सावित्रीने बघितलं. काय झालं विचारलं. गुंजानं शकीलची कौतुक सांगितली. सावित्रीच्या काळजाची धडधड वाढली. अगं दोघं भाऊ लय माजलेत. गुंजे, मला तर तुझी लय फिकर वाटून राहिली बाया. सगळं कळलं आणि सावित्रीच्या मनात काळजीचं भूत उभं राहिलं. हे राहू दे तुझ्यापाशी. एक दिवस 100ची कोरी करकरीत नोट तिच्यापुढे नाचवत जगन दिमाखात म्हणाला. हाताला कवडीचं काम नसलेल्या जगनकडे कालपर्यंत 20 रुपये निघणं मुश्किल होतं. आता त्याच्याकडे 100ची नोट आली कुठनं? गुंजाच्या मनातली शंका तिच्या चेहऱ्यावर उमटली. गे मी कमवले. काल जरा वेळ गफूरच्या ठेल्यावर बसलो होतो. त्याला काहीतरी काम होतं तर तो मला त्याचा ठेला नेहमीसाठी सांभाळ मांडला. त्याने दिले 100. गफूरसारख्या माणसाची नियत याला कळू नये हा याचा भोळेपणा का सारं कळून पैशाच्या लोभापायी पांघरलेला बनेलपणा? त्याच्या स्वभावात लांडी लबाडी नाही हे तिला माहिती होतं. कदाचित परिस्थितीच्या कात्रीत सापडल्यामुळे गफूरच्या स्वभावातली काळी बाजू लक्षात घेऊ नये तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल. पण आत्ता काही बोललं तर हा बिथरून जाईल ह्या विचारानं ती गप्प बसली. नोट घेतली, पेटीत ठेवली. त्यानंतर जगननं गफूरकडनं पैसे आणणं नेहमीचं झालं. पैसे आणले की तो गुंजाकडे द्यायचा. गुंजा ते एका रुमालात बांधून पेटीत ठेवायची. या पैशामागे गफूर एक दिवस तिच्या घरात घुसणार याचा अंदाज तिला आला होता. तिला फार दिवस वाट बघायला नाही लागली. सावित्रीनं मंजू किसनला जेवायला दिलं. रात्रीचे 9 वाजले होते. अजून जगन घरी आला नव्हता. जेवून पोरं झोपली. सावित्री, गुंजा जगनची वाट बघत झोपडीच्या दारात बसून राहिल्या. दौलती तेवढ्यात आला. त्यांनी सावित्री गुंजाला झोपडीच्या दारात बसलेलं बघितलं. गुंजे, जावयाची वाट बघून राहिली का? ते तर गफूरच्या ठेल्यावर दिसले. दौलतीनं सांगितलं नसतं तरी तो तिथेच असणार याची कल्पना होतीच. जगनच्या बरोबर गफूरला येताना तेवढ्यात बघितलं आणि गुंजा सावित्री दारातनं उठून आत गेल्या. आज ना उद्या गफूर येणार हा गुंजाचा होरा खरा ठरला. दोघं आत आले. आपलं घर असल्याच्या थाटात गफूर पोरांच्या अंथरुणावर आरामात बसला. जगननं रोजच्यासारखा पॅन्टच्या खिशातनं नोटा काढल्या. गुंजानं त्या नोटांना हातही लावला नाही. तिनं पेटीत रुमालात बांधून ठेवलेले पैसे बाहेर काढले. ते सगळे पैसे गफूरच्या पुढ्यात टाकले. हे तू दिलेले पैसे, ह्याच्या पुढं माझ्या नवऱ्याला पैसे द्यायचे नाहीत. तुझ्या पैशाचा दिमाग मला नाही दाखवायचा. तू हे सगळं कशासाठी करून राहिला ते मला समजतं. अरे दोस्ती में पैसे का लेन देन चालता ना. अरे कसली दोस्ती? तुझा सगळा मनसुबा जाणून आहे मी. हे बघे, माणसाच्या कारभारात बायकांनी बोलायचं काम नाही. जगन डाफरला. हे बघे गफूर, तुला शेवटचं सांगते, माझ्या नवऱ्याशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. आणि तुम्ही आहे का? पुन्हा या माणसाच्या बरोबर दिसला तर सांगितलं नाही म्हणान. अगं गुंजे, माणसाची जात समोर असताना चरचर करणं बरोबर नाही.
अगं अशी कुठली मर्दानगी गाजवली या माणसानं? बायको पोराकडं पाठ फिरवणाऱ्याला मर्द मानायचं वय? आता मी नाही ऐकणार कोणाचं. काय करशील ग तू? परक्या माणसासमोर माझा भाजीपाला करते? थांब तुला धावतोच. जगन तिच्या अंगावर धावून गेला. जगन एवढ्या थराला जाईल हे गुंजाला वाटलं नव्हतं. गफूर मिश्किलपणे हसायला लागला. गफूरने जगनला गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. गफूर उठ बाहेर हो, पुन्हा इथं थोबाड दाखवायचं नाही. ती कडाडली पण गफूर जागचा हल्ला नाही. सावित्रीनं चुलीतलं जळतं लाकूड काढलं, त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. आता गेला नाही ना तर लाकडानं तुझा थोबाड जाळून टाकल मी. सावित्रीचा आवेश बघून ती बोलल्यासारखं करायला मागे पुढे बघणार नाही हे गफूर अनुभवानं समजून चुकला. मुकाट्यानं उठून निघून गेला. जगन त्या मायलिकींचा रुद्रावतार बघून काही बोलला नाही. गायनाच्या नवऱ्यानं तुमच्यासाठी काम बघितलंय. त्याच्या ओळखीच्या एका किराणा दुकानाकडं काम आहे. मी अशी दुकानापाकानात नोकरी नाही करणार. एखाद्या कारखान्यात हापिसात नोकरी मिळवून द्यायला सांग. हे बघा, नोकरी असती कुठेही केली तरी काय फरक पडत नाही. फुलाच्या नवऱ्यानं तुम्हाला धान्याच्या गोडाऊनमध्ये काम कराल का असं विचारलं होतं, तेव्हा बी तुम्ही नाही म्हणले. तो हमाली करायला सांगत होता. मग काय झालं? आपण काय जहागीरदार आहे का? 2 महिने झाले इथे येऊन माईच्या भरवशावर किती दिवस आयतं बसून खाणार? उद्यापासून मी माईबरोबर कामाला जाणार आहे. इतके दिवस तुम्हाला काहीतरी कामधंदा मिळेल म्हणून आज घरी बसून राहिले. लोकाचं खरकटं सावडायची काही गरज नाही तुला. का म्हणं माणूस मरत नाही हो? तुम्हाला कोणाची गुलामी नाही करायची ना, मग दौलतीसारखी रिक्षा चालवा. गुंजा, तू तो अभी भी तेज बिजली आहे. दाराच्या आड उभं राहून त्या दोघांचं बोलणं ऐकणारा गफूर परत आत आला. गफूर, तुला इथं यायचं नाही सांगितलं होतं. बेशर्मासारखा तू पुन्हा पुन्हा कशाला येतो मला माहिती आहे. तू असं नाही ऐकणार रे. खेटरानं तुझी पूजा केली ना का मग तुझा दिमाग ठेकाणा होईन. अरे मैं तो मजाक कर रहा था. आता तो गुंजाला जुमानत नव्हता, कारण जगन आपल्या बाजूनं बोलणार याची गफूरला खात्री होती. हे बघा, उद्यापासून पोरांना घरी ठेवणार, मी कामाला जाणार, तुम्ही पोरांना सांभाळा. मी बायल्यासारखं घरातलं काम नाही करणार. वर मर्द, सासूच्या जीवावर जगताना लाज नाही वाटत? मर्द असल्याच्या फुशारका नाही मारायच्या. वस्तीतल्या सगळ्याच बायका नवऱ्याचा मार खाऊन जगत होत्या. नवऱ्याच्या तोंडाला तोंड दिलं तरी आणि नाही दिलं तरी मरेस्तोवर मार काही चुकत नव्हता. पण गुंजा मार खाऊन घेणाऱ्यातली नव्हती. पण गफूर समोर तिने केलेला अपमान जगनच्या रागात तेल ओतून गेला. त्याचा भडका उडाला. त्याने गुंजावर हात उचलला. आजपर्यंत त्याने गुंजावर हात उचलला नव्हता, तशी वेळच आली नव्हती. मांडेंच्या घरात कसा आनंदाचा होता संसार. जगननं मारायला उचललेला हात तिने वरच्यावर पकडला. गुंजानं त्याला जोरात धक्का दिला. मी नवऱ्याचा मार खाणारी बायको नाही. परत मला मारायचा प्रयत्न केला ना, हात तोडून टाकेला. गफूर त्यांच्या भांडणाची मजा घेत उभा होता. गुंजा गफूरकडे वळली. निलाजऱ्या, हजारी वेळा तुला सांगून समजत नाही वय? अरे सकीनासारखी नेक बीबी मिळाली म्हणून तुझ्यासारख्या हलकटाचा संसार करून राहिली ती. कदर करतेची. अरे सकीना की छोड़, तू आती क्या सकीना की जग. मैं अभी सगळे धंदे छोड़ देता. ऐकलं ना काय म्हणला यो? आणि ह्याला तुम्ही दोस्त म्हणता वय? काय बोलता ऐकलं तो? आता तरी कळलं का नाही त्याच्या मनात काय येते? जगनलाही गफूरचं बोलणं आवडलं नव्हतं. काय बोलून राहिला रे तू? अरे गुंजा मेरी बचपन की दोस्त है, थोडा मजाक किया. दोस्त आहे तुझी? मी आणि तुझी दोस्त आहे? थोबाड बघितलं का स्वतःचं? माझ्या चपलेशी उभं राहायची लायकी का तुझी? गफूरच्या डोळ्यात विस्तव पेटला. जगन त्याच्याकडेच बघत होता. गफूरच्या डोळ्यातली वासना, त्याचा संताप त्याच्या डोळ्यात साफ दिसत होता. गफूर, तू आता जा. त्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न करत गफूरला जायला सांगितलं. त्याच्या मनात आलं, गुंजा म्हणते ते बरोबर असणार, ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. सगुणाच्या घरी बसलेल्या सावित्रीच्या कानावर गुंजाचा, जगनचा मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज येत होता. पण नवरा बायको झाला असेल भांडण असं वाटून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. सगुणाच्याही कानावर भांडणाचे आवाज आले. इकडे गफूर गेला तरी गुंजाचा संताप कमी झाला नव्हता. ती जगनवर चिडली होती. गारांचा पाऊस पडावा तशी तिची कडकड सुरू होती. आजपर्यंत जगननं गुंजाला एवढं संतापलेलं कधी बघितलं नव्हतं. गुंजाचं हे रूप त्याच्यासाठी नवीन होतं. गेले 8 दिवस पावसाची झड लागली होती. साऱ्या झोपड्यांवर प्लॅस्टिकच्या पन्न्या घातल्या होत्या. वस्तीत चिखल झाला होता.
सावित्री कावेळीनं अंथरुणाला खिळली होती. तिनं कामावर जाणं बंद केलं होतं. ती पडल्या पडल्या गुंजेच्या पोरांवर लक्ष ठेवायची. सावित्रीला डॉक्टरचं औषध आलं, मंत्र घालून झाला, पण तिचं आजारपण आटोक्यात येण्याऐवजी वाढतच चाललं होतं. गुंजानं प्रेमानं रागानं कसं तरी समजावलं आणि जगनला रिक्षा चालवायला तयार केलं. दौलतीने त्याला किरायानं रिक्षा मिळवून दिली. जेमतेम 15 दिवस झाले जगनला रिक्षा चालवायला लागून. गुंजा कामावर जाताना माईचं सगळं करून जायची. पोरांसाठी स्वयंपाक करून ठेवायची, मायला तांदळाची पेज करून घालायची. माईचं लक्षण तिला काही बरोबर वाटत नव्हतं. मंजू समजूतदार होती. ती आई कामावरनं परत येईपर्यंत सावित्रीच्या आसपास खेळायची. किसन पोट्ट्यांबरोबर चिखलात राडीत खेळत असे, ती त्याला रागवायची. आणि गुंजाला भीती वाटत होती. तेच एक दिवशी झालं. एका रात्री झोपेत सावित्रीचा प्राण गेला. गुंजा पोरकी झाली. तिच्या काळजीनं झुरणारी, तिच्या सुखदुःखात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिची माय तिला सोडून गेली. गुंजाच्या डोळ्याचं पाणी खळेना. फुला गहना, त्यांचे नवरे पोरं सगळे जमले. सावित्रीच्या सासर माहेरच्यांनी काही संबंध ठेवलाच नव्हता. सावित्रीसारखी इमानदार कामसूबाई गेल्याचं दुःख तिच्या सगळ्या मालकिणींनाही झालं. तिचे दिवसमात करण्यासाठी त्यांनी गुंजानं न मागताही तिला जमेल तशी पैशाची मदत केली. सावित्रीचे दिवस झाल्यावर गुंजाला कामाला जायला लागणार होतं. मरणारा पुढे निघून जातो, मागे राहिलेल्यांना मरणाऱ्याच्या मागे जाता येत नाही. वाट्याला आलेली भली बुरी जिंदगानी टोका पावे तो निभवावीच लागते. गुंजानं आईचा कित्ता गिरवला. किसनला काखोटीत मारलं, मंजूला हाताशी धरलं, कामावर जायला लागली. तोच तिचा नित्यक्रम. पोरांना शाळेत घालावं असं वय दोघांचंही झालेलं नव्हतं. जगनची नोकरी गेली नसती तर गावातला मुक्काम संपला नसता, कुठेतरी खोली किरायानं घेऊन राहता आलं असतं. ही अशी वणवण अंगाशी पडली नसती. गुंजा झोपडपट्टीत न जन्मता एखाद्या सुखवस्तू कुटुंबात जन्माला आली असती तर आज तीही कॉलेज शिक्षण घेत असती. रंगरूपामुळे गुणांमुळे एखाद्या तालेवाराच्या घरात शोभून दिसली असती. गुंजा मागच्या अंगणात आली. किसन मंजू झाडामागे लपाछपी खेळत होते. गुंजा आपल्या कामाला लागली. मित्रहो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.